हॅलो, आता आपण माझ्या घरात जाऊया. ही चुलीची जागा, जिथून आंघोळीला पाणी आपल्याला मिळतं. ही लाकडं आणि हे खरं तर तुळशीचं अंगण होतं मागे, पण आता सेफ्टीच्या अँगलने इथे आपण थोडंसं बंदिस्त वगैरे करून घेतलंय. सो ही घराची मागची बाजू आहे. इथे तुळशी वृंदावन, अननसाचं झाड आणि ही मागचा परिसर घराचा सगळा. ती लाकडं ठेवण्याची जागा आहे. खोपटी म्हणतात त्याला, पडवी आहे तिथे एक. हा इथून वरती जायचा रस्ता आहे. इथे परत वरती बाग आहे, बागेमध्ये जायचा रस्ता, नारळी पोफळी. हे टॉयलेट्स आहे तिकडे, एक इंडियन पद्धतीचं आहे आणि एक कमोड आहे. ही परत मागची सगळी जागा आहे. आणि हे बाहेरचं घराचा मागच्या बाजूचा, म्हणजे एक मागच्या बाजूचा व्ह्यू आहे घराचा. इथून आपण पुन्हा अंगणात जाऊ शकतो. ही इथे झोपाळ्याची पडवी होती. पूर्वी इथे झोपाळा होता, पण आता तो झोपाळा ओटीवरती शिफ्ट केला. हे सगळे आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्यात आम्ही इथे. हे इथे किचन आहे. इथे चूल जास्त वापरली जाते, किचनचा वापर तसा कमी आहे. हे माझघर, म्हणजे घराचा मधला भाग. इथेच देवघर आहे आमचं. मूळ देव आमचे इथे आहेत. स्वामींचा फोटो आहे, गणपती बाप्पा आहे, आमची महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी आमची अंबाबाई. हा एक जुन्या पद्धतीचा दिवा आहे, जो संध्याकाळी इथे तेवायला लावला जातो. एक काळ असा होता की आम्ही इथे काय काय केलंय, डान्स केले, तिथे जेवणाच्या पंक्ती उठल्या आहेत. ही खोली प्रॉपर जी आहे, ही बाळंतिणीची खोली म्हणूनच पूर्वीपासून वापरली जायची. आता ती अडगळीची खोली म्हणून झाली आहे, पण बाळंतिणीची खोली, मग ती बाळंतिणीची कॉट आणि ते सगळं, म्हणजे बाळंतीणबाई ह्याच खोलीमध्ये असेल, ती इथून बाहेर पडणारच नाही. त्याच्यासाठीची ही खोली आहे. आणि हा इथून वर जायचा, माडीवर जायचा रस्ता आहे. आता ओटीवर जायचा रस्ता आहे हा, आणि हा माडीवर जायचा रस्ता आहे. ही माडी आहे. ही ओटी, मुख्य ओटी म्हणतात ह्याला. इथे सगळ्यांचे फोटोज. आणि हा माझघराकडे जायचा रस्ता आहे. हे माझे काका, जे 2 वर्षापूर्वीच वारले. आणि ही झोपाळ्याची पडवी, आणि ह्या आमच्या
वहिनीबाई आणि भाचेबाई बसल्यात, भाचीबाई बसल्या तिकडे. असं तुम्हाला व्ह्यू बघायचा झाला तर साधारण लांबून तुम्हाला असं दिसतं. हे अंगणाकडे जायचा रस्ता आणि पुन्हा आपण ह्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून इथे अंगणामध्ये आलो. हॅलो, गुड इव्हिनिंग. आता इव्हिनिंग झालेली आहे इकडे आणि संध्याकाळी खायला काहीतरी पाहिजे म्हणून माझी आई स्वीट कॉर्न्स घेऊन आली होती. इथे मक्याचे दाणे काढलेले घेऊन आलेले. सो मी आता मस्तपैकी ते चुलीवर भाजते आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे स्वीट कॉर्न चॅट. मस्त चूल पेटवली आहे, त्याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे त्याच्यावर आणि छानपैकी असे स्वीट कॉर्न्स मी भाजते आहे मुलांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी. इव्हिनिंग स्नॅक्स बनतो आहे. संध्याकाळचे 4 वाजलेत. प्लीजंट वातावरण आहे इथे. तर थोड्या वेळाने थंडी पडायला सुरुवात होणार आहे. सो मस्त असं चाट खाऊन संध्याकाळी गरमागरम पिठलं भात जेवायचं आहे. कुळथाचं पिठलं आणि भात. अशा प्रकारे आजचा दिवस इथे पार पडणार आहे माझा आणि आमच्या सगळ्यांचाच.